पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणात सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारच्या वकिलांना धारेवर धरलं। उद्या दुपारी 2 वाजेपर्यंत तोडगा न काढल्यास लाडकी बहीण योजना थांबवू, सुप्रीम कोर्टाचा इशारा। मतं विकत घेण्यासाठी लाडकी बहीण योजना, लाडक्या बहिणी बेईमानांना ओवाळणी टाकणार नाहीत। बारामतीत लाडक्या बहिणीच दादांना पराभूत करतील, संजय राऊतांचा हल्लाबोल। संजय राऊतांनी बारामतीत जाऊन दाखवावं, अजित पवारांवरील टीकेनंतर नितेश राणेंचं संजय राऊतांना आव्हान। लोकप्रतिनिधींच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे चांगल्या योजनेची बदनामी, रवी राणांच्या लाडकी बहीण योजनेवरून बच्चू कडूंची टीका। लाडकी बहीण योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपचं अभियान, राखी पौर्णिमेनिमित्त लाडक्या बहिणींशी फडणवीस संवाद साधणार, चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। घड्याळ, धनुष्यबाण आणि कमळासमोरचं बटन दाबा, योजना बंद पडणार नाही। विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका, अजित पवारांचं आवाहन। लाडकी बहीण योजनेची डिसेंबरमध्ये छाननी केली जाणार, निवडणुकीनंतर पात्र अपात्र ठरवणार। निवडणुकीत पुढे पुढे करणाऱ्यांचा करेक्ट कार्यक्रम करूयात, शिंदे गटाचे आमदार महेश शिंदे यांचं वक्तव्य। सत्तेतले आमदारच म्हणतात की योजनेतल्या अर्जांची छाननी करू, 10 लाख अर्जांचे 1 लाख अर्ज करायला हे वेळ लावणार नाहीत। आमदार महेश शिंदेंच्या वक्तव्यानंतर जयंत पाटलांचा हल्लाबोल। नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुकांची शक्यता, 15 नोव्हेंबरपर्यंत निकालाची शक्यता, सूत्रांची माहिती। नोव्हेंबरमध्ये निवडणुका लागतील, आत्मविश्वासानं निवडणुकांना सामोरं जाणार, संजय शिरसाट यांची माहिती। निवडणुका सोयीच्या होण्यासाठी तारखा मॅनेज करतील, पण आम्ही विरोधी पक्ष जागरूक, संजय राऊतांची टीका। जागा वाटपात गोंधळ होऊ नये म्हणून भाजप बरोबर शिंदे आणि दादा गटाचे स्वतंत्र सर्वे, लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांची प्रश्नावली, सूत्रांची माहिती। उमेदवाराचा सर्वे रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास भाजप तिकीट कापणार, विद्यमान आमदारांनाही आदेश लागू होणार। विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा निर्णय, सूत्रांची माहिती। 2 महिन्यांपासून आमचा सर्वे सुरू, निवडून येणाऱ्यालाच तिकीट देणार, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। राज्यात ठाकरे 2 सरकार येणार, ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत संजय राऊतांचा पुनरुच्चार, तर महायुतीला विधानसभेचा सर्वेही अनुकूल नाही, राऊतांची टीका। ठाकरे 2 सरकार येईल असं वक्तव्य करत असतील तर जनता त्यांना चोख उत्तर देईल, नितेश राणेंचं राऊतांना प्रत्युत्तर। काँग्रेसकडे कुणी मुख्यमंत्री पदाचा चेहरा असल्यास नाना पटोलेंनी सांगावं, आम्ही स्वागत करू, संजय राऊतांचं वक्तव्य। पदामध्ये आम्ही अडकत नाही, प्रत्येकाला वाटतं आपला नेता मुख्यमंत्री व्हावा, सुप्रिया सुळेंचं विधान, तर मुख्यमंत्री महाविकास आघाडीचा होईल हा प्रयत्न, बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया। विधानसभा निवडणुकीत आरएसएस महायुतीसाठी मैदानात उतरणार, संघाचे संयुक्त सरचिटणीस अतुल लिमये महाराष्ट्रात भाजप आणि संघात समन्वय साधणार। आरक्षणावर चर्चेतून मार्ग काढण्यास आम्ही तयार, मी संसदेत बोलल्यानंतर माझ्या नवऱ्याला नोटीस येते, सुप्रिया सुळेंची टीका। आयएनएस विक्रांत निधी अफरातफर प्रकरणी मुंबई पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट कोर्टानं फेटाळला, सोमय्यांविरुद्धच्या आरोपांची अधिक चौकशी आवश्यक, कोर्टाचं निरीक्षण। नगराध्यक्षांचा कालावधी 2.5 वर्षांवरून 5 वर्षे होणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय। मंत्रालयातील अधिकारी जागेवर हजर राहत नाहीत, संजय शिरसाटांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार, अधिकारी रखडलेली कामं करण्यास टाळाटाळ करत असल्याचाही पत्रात उल्लेख। माझ्यावर 1 कोटींचं कर्ज, 34 दिवसांपासून अन्न नाही, कामही मिळेना, तारक मेहता का उलटा चष्मा फेम अभिनेता गुरुचरण सिंगनं सांगितली व्यथा।